हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ त्याचबरोबर जय श्रीकृष्ण सगळ्यांना. आणि आज 15 ऑगस्ट आहेच, त्याचसोबत कृष्ण जन्माष्टमीसुद्धा आहे. तर सगळ्यात अगोदर ह्या ज्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. त्याचसोबत कृष्ण जन्माष्टमी आहे तर त्याच्या पण तुम्हाला खूप गोड शुभेच्छा. तर आज 15 ऑगस्ट आणि गोकुळाष्टमीचा उपवास हे आज एकत्रच आलेलं आहे. तर उपवास आज असतो 12 नंतर हा उपवास सोडला जातो. पण इथं ना आमच्या इथं मंदिरात 12 वाजता फुलं असतात, पाळणा म्हणलं जातं. तर सगळी पूजा वगैरे तिथं करतात रात्री 12 वाजता. ते झाल्यानंतर सुंटोडा वाटतात, मग तो सुंटोडा खाल्ला की उपवास सुटतो असं मानलं जातं. काही जण 12 नंतर सोडतात उपवास, पण काही जण फक्त सुंटोडा खातात. तर आमच्यात पण आज आमच्या तिघांचा उपवास आहे. ह्यांची तर श्रावणीचा आहे, तर आमच्या दोघींचा पण आजचा उपवास आहे. तर सकाळची देवपूजा झालेली, फरशी सगळी पुसून घेतलेले. मुलं 5:30लाच आज तयार झालती. 15 ऑगस्ट म्हणल्यानंतर लवकर बस येणार होती, तर ती गेली. आणि आज पण असंच वातावरण, ऊन काही जास्त पडत नाही, सतत पाऊस चालू असतो. आणि आज त्यामुळे कामं आज लवकर आवरलेली होती, कारण मुलं खूपच लवकर आज गेलेली. 6पर्यंत तर बस आलेली होती त्यांची. पण ती 15 ऑगस्ट म्हणल्यानंतर लवकर उठणं आवरणं हे त्यांचं चालू राहतं. तर सगळी फरशी वगैरे देवपूजा झालेली होती आणि भांडी ही पण बऱ्यापैकी सकाळचं सगळं झालेलं होतं काम. आता इथं भगर बनवायची होती उपवासासाठी. सकाळची फरशी वगैरे पुसून घेतलं लवकर की कामं आवरतात, म्हणजे आवरल्यासारखं वाटतं, सगळी कामं आपली झाले तसं. आणि स्वयंपाक काय आज जास्त नव्हताच त्यामुळं. आणि मुलं परत सकाळी दूध पिऊन ती गेलेली, पण परत आल्यानंतर ते जेवण म्हणजे चपाती खायला नको म्हणतात. त्यामुळे ते काहीतरी परत आल्यानंतर त्यांना वेगळं करून द्यायला लागतं नाश्त्याच्या प्रकारामध्ये. तर इथं तिघांसाठी भगर बनवायची होती. आता भगरीत बारीक बारीक खडं राहतात, त्यामुळं असं थोडंसं चेळून घेतलं ना खडं खाली राहतात. आणि मिरची, आता यामध्ये बटाटा मी घालत नाही, कारण यांना पण आवडत नाही आणि सासूबाई पण खात नाहीत, त्यामुळं बिना बटाट्याची करते मी. आता नुसती भगर शिजवून आमटी पण केली जाते शेंगदाण्याची, पण डायरेक्ट असं पण केलं जाते. हे पण ताक दही असेल त्याच्यासोबत छान लागते. आणि शेंगदाणे पण शिजवायचे होते, मुलांना पण आवडतात. असं शेंगदाणे मीठ टाकून आपण कुकरला 1-2-3 शिट्ट्या काढायच्या, छान लागतात ते शेंगदाणे पण. ओमला तसं शेंगदाणे जास्त आवडतात. शेंगदाणे शक्यतो आमच्या घरात शेंगदाण्याचा वापर खूप जास्त होतो. आठवड्याला 2 किलो तर पुरतच नाहीत. आणि आता तर रोज उपवास आहेत त्यामुळं तर जास्तच लागतं, कारण कंटिन्यू शेंगदाण्याचं लाडू, खारे शेंगदाण्यासाठी ना जे देशी मोठं शेंगदाणे येतात बघा, ते हे आता हे बारीक शेंगदाणे आहेत. आता देशी कोणतं असतात, हे बारीक शेंगदाणे असतात का मोठं असतात. तर खारं शेंगदाणे बनवायचं असेल तर मग ह्या शेंगदाण्याचं एवढं व्यवस्थित होत नाहीत. त्या शेंगदाण्याचं पटकन तयार होतात आणि छान होतात, त्यामुळे वेगवेगळं आणते मी दोन्ही. तर मिरचीसोबतच भगर पण भाजून घेतली तुपामध्ये आणि नंतर यामध्ये पाणी टाकलं. तर भगर भाजली गेली ना अशी छान मोकळी होते, चिकट वगैरे अजिबात होत नाही. आणि शेंगदाण्याचं थोडंसं जाडसर कूट केलेलं आहे, एकदम पण बारीक नाही. कच्चे शेंगदाणे पण आहे असे तुम्ही टाकू शकता, पण आता मी ते शिजवले होते त्यामुळे त्यामध्ये मी टाकलेले नाहीत. तर हे शेंगदाणे तर धुतले थोडेसे आणि 1-5 मिनटं भिजत ठेवले तरी चालतात, पण आपण कुकर वगैरे लावेपर्यंत तेवढा वेळ होतोच. नंतर यामध्ये मीठ टाकले. वरून मिरचीची फोडणी पण देतात, पण एवढं हे करण्यापेक्षा नुसतं मीठ टाकून शिजवलं तरी पण छान लागतं ते. पण ज्यांना तिखट हवं असेल तर शिजवून घ्यायचं आणि वरून परत तुपात मिरची टाकून फोडणी दिल्यावर पण हे उपवासासाठीच छान आहे शेंगदाणे. आणि असं पण मुलांसाठी पण त्यांना उकडलेले शेंगदाणे आवडतात. तर स्कूलमधनं आल्यानंतर ते होईल म्हणलं त्यांना. आणि इथं ना आता वरून छतावरून इथं दिसतं ग्रामपंचायत जवळ, इथं सुरुवातीला राष्ट्रगीत होतं, नंतर ध्वजारोहण करून घेतलेलं आहे. तर ते भगर वगैरे बनवून झालतं आणि नंतर वर मी आलते, हे चालू होतं तोपर्यंत. तर
इथून झालं की इथं मंदिरात येतात. मग इथं त्यांचं 15 ऑगस्टला असा काय कार्यक्रम नसतो. 26 जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रम होतो. 15 ऑगस्टला भाषणं वगैरे हे असेच काय आणि त्यांचं बक्षीस वगैरे देतात. तर ह्या मुलांना बघितलं की आपले पण शाळेचे दिवस आठवतात परत. तर इथं मंदिरात येतात नंतर ते. पंधरा ऑगस्टला शक्यतो भाषणं वगैरे असतात आणि 26 जानेवारीच्या वेळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम मुलं भाग घेतात ते. आणि आत्ता पण अजून 9 वाजलेल्या तरीसुद्धा असंच वातावरण होतं आणि पावसानं वरतीसुद्धा अक्षरशः शेवाळल्यासारखं झालेलं आहे. आता 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी म्हणलं की जिलेबी ही घरामध्ये येतेच. तर लेकरं पण आलेली होती शाळेतून. तर जान्हवी तिला काय जास्त आवडत नाही, तिने शेंगदाणे फक्त घेतलं. तर त्यांना आता भेळ बनवून देते म्हणलेलं मी, पण मॅगी खायची इच्छा आहे, मसाला मॅगी. तर जान्हवीच बनवणार आहे. तर ह्या दोघांचं ठरतं मग असं ह्याला काय खायचं असेल ना मग तिला थोडंसं गोड बोलतो, नाहीतर असं जास्त पटवून घेत नाही तिचं सोबत. तर गाईला पण घास दिला सकाळचा आता. तर सगळीकडेच मला वाटतं आता ऊन पडतच नाही जास्त, कडक उसव तर ऊन नाहीच. तर कांदा टोमॅटो मिरची तिला कट करून दिली तर मी तिची ती पण कट करते, पण सुरी लागायची भीती वाटते म्हणून कट करून दिल्या. पण परत मॅगीच नव्हती, मॅगी आहे असं वाटलं तिला. तर परत जाऊन मॅगी आणली त्याने आणि मग हिची हिनच बनवली. गोल गोल वाचतोय की. हां पैसे सापडले. 30 रुपये दे, 10ला येत नाही मॅगी आता. तर काल थोडंसं बाहेर गेलतो त्यामुळं व्हिडिओ कोणतं रेसिपीचं शूट करणं झालं नाही, म्हणून आजचं थोडंसं असाच ब्लॉग आहे तो शूट केला. कारण काल पण व्हिडिओ नव्हता. उद्या कोणत्या तरी एखादी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि परवा शाळेत पण गेलेलो, मुलांच्या ओपन डे होता. तर जान्हवीने ह्यावेळी सरप्राईज दिलेलं. तर ह्यावेळी ती फर्स्ट आलेली आणि मार्क्स पण बऱ्यापैकी चांगले आहेत तिला. कारण तिचं जास्त अभ्यासात लक्ष म्हणजे तिला तिच्या इच्छेनं आपण किती पण सांगा ती जास्त बसत नाही. तिला मनाला वाटेल त्यावेळी कुठं थोडा करते, जास्त असं ती लोड घेऊन टेन्शन घेऊन कधी अभ्यास करत नाही. त्या मानाने तिला मार्क्स ह्यावेळी थोडा केलता, म्हणजे एवढा पण नाही तरी पण फर्स्ट आलेली ह्यावेळी. ओम तर असतोच पण जान्हवी पण ह्यावेळी आलेली.